सर्किट बेंचच्या उद्घाटनानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई मेरी वेदर ग्राउंडवरून कोल्हापूरकरांना संबोधित करणार आहेत। याच ग्राउंडवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांनी। पाहूया। गेल्या 40 ते 50 वर्षापासून कोल्हापूरकरांनी जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न आज सत्यात उतरते। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंचचं आज उद्घाटन होणार आहे। दुपारी हे उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडेल। त्यानंतर कोल्हापुरातील या मेरी वेदर ग्राउंडवरती त्यांचं अभिभाषण देखील होईल। या ठिकाणी आपण पाहिलं तर जय्यत तयारी अशी करण्यात आलेली आहे। केवळ मान्यवर या ठिकाणी असतील। जवळपास 31 जणांसाठी या ठिकाणी खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासह काही मोजके जे पदाधिकारी असतील ते या ठिकाणी असतील आणि त्यांच्यासाठीच या ठिकाणी आसनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। यापूर्वी कोल्हापुरातील जे सर्किट बेंच निर्माण केलं आहे त्या ठिकाणी त्यांचं उद्घाटन पार पडेल। त्यानंतर या ठिकाणी सर्व जे मान्यवर आहेत ते या ठिकाणी येतील। या ठिकाणी जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। तसेच या ठिकाणी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील मान्यवर नेते हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि तसेच पुढारीचं देखील या ठिकाणी योगदान महत्त्वाचं आहे, कारण की कोल्हापुरात सर्किट बेंच झालं पाहिजे अशी पुढारीची भूमिका होती। पुढारीचे संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी देखील याची ठाम अशी भूमिका घेतली होती। त्यांनी देखील या लढ्यामध्ये उतरलं होतं आणि जे सर्किट बेंच आहे ते झालं पाहिजे अशी मागणी केली होती। त्यानुसार आता खरं तर ही मागणी आहे आज सत्यात उतरते। कोल्हापूरकरांचं स्वप्न आहे, पश्चिम महाराष्ट्रात जे स्वप्न होतं ते आज सत्यात उतरलेलं आहे। दुपारी त्याचं 3 वाजता उद्घाटन देखील पार पडणार आहे। कॅमेरामॅन ओंकार वलवडेसह स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।